दिल्ली में जंतर मंतर पर चल रहे आंदोलन के बीच महाराष्ट्र नवनिर्वाचित सेना के नेता अमित ठाकरे ने कॉकरोच जनता पार्टी के संस्थापक अभिजीत दिपके से मुलाकात कर उन्हें समर्थन दिया। इस दौरान अमित ठाकरे ने कहा कि वे सोनम वांगचुक के समर्थन में यहां पहुंचे हैं। उन्होंने कहा कि सोनम वांगचुक की तबीयत बिगड़ने के कारण उन्हें अस्पताल ले जाया गया। अमित ठाकरे ने कहा कि आज का दिन लोकतंत्र के लिए बेहद गंभीर है और पेपर लीक जैसे मुद्दों पर भी देश भर में छात्र आंदोलन कर रहे हैं। ऐसे में युवाओं की आवाज सुनी जानी चाहिए। आज आम्ही खरं तर सोनम वांगचुक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो। लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं। पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलोय। ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टर समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले। त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे। हे कुठच्या परिस्थिती पण जगतोय। एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत। त्याने तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं। मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे, पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा। एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू। ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं। ही दडपशाही काय काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुला मुलींनी आत्महत्या केली आहे, त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाहीये। आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी कोणी आन्सरेबल नाही राहिले म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण?